हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा नवीन सिलेबस 2020चा क्लास 12चा पहिला चॅप्टर दॅट इज रोटेशनल डायनामिक्स त्याचे एक्सरसाइज पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 1 मध्ये MCQज आहेत. ते MCQ आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 चालू करत आहोत. राईट. तर क्वेश्चन नंबर 2 हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत. हे 1 किंवा 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर चला मग पाहूया आपण क्वेश्चन नंबर 1. ओके, बोर्डवर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2चा पहिला पार्ट दिसत आहे. वाय आर कर्व्ड रोड बँक्ड. वाय आर कर्व्ड रोड्स बँक्ड. राईट. तर एक हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे असं म्हणू आपण. हा कर्व्ड रोड आहे. राईट. आणि या कर्व्ड रोडचं काय केलं असते, याचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला, याचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर ही आहे इनर एज आणि ही आहे आउटर एज. राईट. तर आउटर एज इज रेज्ड ओव्हर इट्स इनर एज. आउटर एज काय केली असते, याचा क्रॉस सेक्शन घेतला तर आउटर इज रेज्ड ओव्हर इनर एज बाय सम अँगल. आणि ह्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. याला काय म्हणतो आपण, बँकिंग ऑफ रोड म्हणते. आणि याची काय गरज आहे असं विचारलेलं आहे. राईट. तर आन्सरची सुरुवात जी आहे आपल्याला, आन्सरची सुरुवात जी आहे आपल्याला हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडच्या वेलॉसिटीपासून सुरुवात करायची आहे. राईट. द वेलॉसिटी ऑफ व्हेकल, द वेलॉसिटी किंवा स्पीड म्हणू शकतो आपण, ऑर स्पीड ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड is given by right, the velocity is V is equal to under root of mu rg, where mu is equal to coefficient of friction, किंवा frictional force, r is equal to radius of curved road, and g is equal to what is g, acceleration due to gravity. So this is equation 1. So from equation 1 काय कळते आपल्याला, इक्वेशन 1 आपल्याला कळते की वेलॉसिटी इज डिपेंड ऑन म्यू ओनली. सो वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू. म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर डिपेंड आहे, रेडियसवर पण डिपेंड आहे, जीवर पण डिपेंड आहे. बट फॉर कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ रेडियस अँड जी, वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, म्यूवर डिपेंड आहे. बरोबर आहे. म्हणजे इफ यू वांट टू इनक्रीज द स्पीड आपल्याला इनक्रीज करायची आहे. इफ यू वांट टू इनक्रीज स्पीड, राईट, म्यू शुड बी इनक्रीज्ड. म्यू कसा वाढणार, हाऊ द म्यू दॅट इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विल बी इनक्रीज्ड, राईट, बाय इनक्रीजिंग रफनेस ऑफ रोड सरफेस म्हणूया आपण. रोड सरफेसची रफनेस वाढवून आपण म्यू वाढवू शकतो. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, याच्यामुळं विअर अँड टिअर ऑफ टायर्स होऊ शकतो. सो दिस कॉजेज विअर अँड टिअर ऑफ टायर्स. तर टायर विअर अँड टिअर होऊ शकतात, खराब होऊ शकतात. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. म्हणजे विश्वास नाही त्याचा. राईट. त्याच्यावर विश्वास नाही फ्रिक्शनवर. का नाही विश्वास आपला फ्रिक्शनवर, कारण वेट रोड असेल म्हणजे ओला असेल रोड, किंवा रोडवर सँड असेल, राईट, त्यावेळेस काय होतं, म्यूची व्हॅल्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू डिक्रीजेस. राईट. अँड देअरफॉर वेलॉसिटी also decreases. सेफ्टी स्पीड डिक्रीज होते. आणि सेफ्टी स्पीड डिक्रीज झाल्यामुळं पण तरी आपण जर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं पळत असो तर काय होऊ शकतं, इट विल कॉज याच्यामुळे काय होईल, स्किडिंग ऑफ व्हेकल, किंवा आपण स्लिपिंग म्हणू शकतो, स्लिपिंग ऑफ व्हेकल, किंवा ओव्हरटर्न होऊ शकते. याच्यामुळं ओव्हरटर्न होऊ शकते. राईट.
आता हे झालं हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर, जो की बँकड नाही, अशा रोडवरची गोष्ट आहे. राईट, बिकॉज ऑफ बँकिंगमुळे काय होईल. राईट, बिकॉज ऑफ बँकिंग म्हणजे आपण लिहू शकतो की टू अवॉइड इथं लिहू शकतो आपण, टू अवॉइड स्किडिंग ऑफ व्हेकल ऑन कर्व्ड रोड they are banked. राईट, आता हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे. राईट, पण नेमकं बँकिंगमुळं काय होतं, सो बिकॉज ऑफ बँकिंग ऑफ रोड, रोडच्या बँकिंगमुळं काय होतं त्याची डायग्राम तुम्हाला माहीत असेल बँकिंग ऑफ रोडची. राईट, सो वेटचा जो राईट, आणि हे नॉर्मल रिॲक्शन आहे, आणि नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट किंवा रिॲक्शन म्हणू शकतो आपण रोड सरफेसला, रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin θ आहे. राईट, n sin θ, आणि व्हर्टिकल कंपोनंट n cos θ आहे. ओके, सो हॉरिझॉन्टल कंपोनंट बिकॉज ऑफ बँकिंग ऑफ रोड, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ रिॲक्शन म्हणा किंवा रिॲक्शन फोर्स म्हणा, गिव्स द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. राईट, नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स देईल, आणि इथं फ्रिक्शनची गरज पडणार नाही. राईट, आणि इथं वेलॉसिटी काय कम्पेअर करून तुम्ही वेलॉसिटी करू शकता. सो n cos θ बॅलन्सेस mg, सो mg इज इक्वल टू n cos θ, आणि n sin θ provides the necessary centripetal force. So centripetal force चा फॉर्म्युला असतो m²/r इज इक्वल टू n sin θ. याचा जर रेशिओ घेतला तुम्ही तर n कॅन्सल होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, आणि तुमचं उरेल काय v²/rg इज इक्वल टू tan θ. सो v इज इक्वल टू √rg tan θ. राईट, आता एवढ्या डिटेलमध्ये लिहायची गरज नाही याची. राईट, विद्यार्थी डिटेलमध्ये उत्तर सांगा म्हणून म्हणतायत, म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये देत आहे. तुम्ही शॉर्टमध्ये जरी लिहिलं की इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ रिॲक्टिव्ह फोर्स किंवा रिॲक्शन फोर्स गिव्ह द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स अँड देर इज नो नीड ऑफ फ्रिक्शन फोर्सची गरज राहणार नाही, आणि आपल्याला एक रिलायबल सेफ्टी स्पीड भेटेल. राईट, तर याचं पूर्ण उत्तर की कर्व्ड रोड बँकड का करतात ते. राईट, तर मेन लाईन काय आपली, टू अवॉइड द स्किडिंग. राईट, आणि ही एक वाक्य सांगा की हॉरिझॉन्टल बँकिंगमध्ये, इन केस ऑफ बँकिंग हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ रिॲक्शन गिव्ह द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. मार्कनुसार तुम्ही लिहू शकता. 1 मार्कला असेल ते अतिशय शॉर्ट उत्तर लिहायचं आहे, आणि 2 मार्कला असेल थोडंसं इलॅबोरेट करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, दुसरा पॉईंट. ओके, क्वेश्चन नंबर 2चा दुसरा पार्ट आहे, डू वी नीड अ बँक्ड रोड फॉर 2 व्हीलर्स, एक्सप्लेन. राईट, तर 2 व्हीलरसाठी बँक्ड रोड लागते का. तर क्वेश्चन नंबर 2 त्याचा सेकंड पार्ट चालू आहे, डू वी नीड बँक्ड रोड फॉर 2 व्हीलर्स आणि वाय. 2 व्हीलरसाठी बँक्ड रोड लागतो का, आणि जर लागत असेल किंवा नसेल, जे पण असेल ते एक्सप्लेन करा. राईट, okay, so when a 2-wheeler travel on a curved road, when a 2-wheeler travel on curved road, when a 2-wheeler travel on curved road, right, it bend, right, and make angle theta, make some angle असं म्हणूया आपण, some angle with vertical, right. डायग्राम काढू आपण. बघा, हे कर्व्ड रोड आहे. राईट, हे हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे, आणि जे 2 व्हीलर आहे, अलॉंग विथ 2 व्हीलर दॅट रायडर बेंड मेक अँगल सम अँगल थीटा विथ द व्हर्टिकल. राईट, सो आता mg जे आहे वेट आहे डाऊनवर्डच आहे नेहमी,
weight is always downward, but reactive force is making an angle with the vertical, right? So therefore again दोन component काढतो आपण, n cos theta which is vertical component and n sin theta is the horizontal component, right? So because of bending परत तेच लिहायचं आपला, the horizontal component of reaction force, right, gives necessary centripetal force, right? Necessary centripetal force जो आहे रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड देतो, राईट? आणि त्यामुळं इथं बँकिंग ऑफ and hence banking of road is not needed किंवा नॉट नेसेसरी म्हणा, बँकिंग ऑफ रोड इथं नेसेसरी नाही, राईट? किंवा तुम्ही उत्तराची सुरुवात जी आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा अगोदर, डू वी नीड बँक रोड फॉर टू व्हीलर्स, तर अगोदर हे वाक्य लिहा की फॉर टू व्हीलर्स बँक रोड इज नॉट नीडेड, राईट? फॉर टू व्हीलर्स बँक रोड इज नॉट नीडेड, ही पहिली वाक्य असेल. आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन म्हणून खाली हे एक्सप्लेनेशन लिहा, राईट? हे तुम्हाला जास्त मार्क आला तुम्ही याची वेलॉसिटी सुद्धा काढून बघू शकता, तर कम्पेअर करून ह्याची वेलॉसिटी सांगा. हे एन कॉस थिटा काय करतं, एम जीला बॅलन्स करतं आणि एन साइन थिटा नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स देतं, राईट? छोटासा प्रश्न आहे 2 मार्काचा, त्यामुळे एवढं उत्तर सफिशियंट आहे. ओके, तिसरा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2 चा थर्ड पार्ट चालू आहे. ऑन व्हॉट फॅक्टर्स डज द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स, इज इट इंडिपेंडेंट ऑफ सम फॅक्टर्स, राईट? फॅक्टर्स ऑफ कोनिकल पेंडुलम पाहिजे आपल्याला, राईट? तर क्वेश्चन नंबर 2 चा थर्ड पार्ट चालू आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम, फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम, राईट? त्यासाठी आपला फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी, राईट? सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. एल इज द लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम अँड व्हॉट इज लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणू शकतो आपण. आणि कॉस थिटा काय आहे, थिटा इज अ सेमी व्हर्टिकल अँगल, जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ह्याच्यातून फ्रिक्वेन्सी काढू शकतो आपण, एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. सो देअरफॉर एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय, बघायचं अपॉन घेतला आणि हे उलटं केलं, जी अपॉन एल कॉस थिटा. ओके, उलटं केलं. सो फॅक्टर्स कोणकोणते आहेत मग? फॅक्टर्स अफेक्टिंग कोनिकल पेंडुलम, पहिला फॅक्टर आहे नंबर 1 ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, राईट? सो फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नंबर 2 दुसरा फॅक्टर काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग, length of string, right? So n is directly equal to का inversely proportional to square root of L, right? आणि नंबर 3 हे थीटा काय आहे, ते थीटा इज अ सेमी वर्टिकल अँगल, राईट? सो इज इनवर्सली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस थीटा. ओके, त्या 3 फॅक्टरवर डिपेंड आहे, राईट? आता परत विचारलंय ऑन विच फॅक्टर इट इज इंडिपेंडंट ऑफ, कशावर डिपेंड नाही म्हणते, राईट? सो फ्रिक्वेन्सी ऑल टाइम पिरियड दोघाला विचारलं सेम येईल, कळलं का? फक्त हे उलटा होईल फॉर्म्युला, राईट? इथे एल ला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे ना, इथं डायरेक्टली होईल, फक्त जी ला इनवर्सली प्रोपोर्शनल होईल, राईट? सो फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ बघा कशावर. आता या फॉर्म्युल्यामध्ये मास ऑफ बॉब आहे का, नाही. इट इज इंडिपेंडंट नंबर 1 मास ऑफ बॉब, राईट? नंबर 2 ॲम्प्लिट्यूड म्हणू शकतो आपण, किंवा रेडियस ऑफ द बेस, हॉरिझॉन्टल बेस ऑफ द कोन, राईट? सो इट इज अ ॲम्प्लिट्यूड और रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल
सर्कल. राईट. तर या फॅक्टरवर इट इज नॉट डिपेंड. ठीक आहे. तर 3 फॅक्टर आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि या 2 फॅक्टरवर डिपेंड नाही. सिम्पल पेंडुलमसाठी सुद्धा हेच येईल जे की ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आहे तुम्हाला, आणि कोनिकल पेंडुलमसाठी सुद्धा हेच फॅक्टर येतील. फक्त सिम्पल पेंडुलममध्ये तुमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला येतो 2π√L/g. तर तिथे हे येणार नाही. राईट. ही कॉस्ट थीटाची टर्म येणार नाही. राईट. आणि कोनिकल पेंडुलममध्ये कॉस्ट थीटाची टर्म येईल. ठीक आहे. याच्यामध्ये चौथा पार्ट पाहूया. ओके. क्वेश्चन नंबर 2चा चौथा पार्ट पाहूया. क्वेश्चन म्हणतो की वाय इज इट युजफुल टू डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचं युजफुलनेस विचारलं आहे आपल्याला. युजफुलनेस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. राईट. वाय इज इट युजफुल टू डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन, किंवा ह्यालाच आपण वाचून म्हणू शकतो की व्हॉट इज फिजिकल सिग्निफिकन्स. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. राईट. रेडियस ऑफ गायरेशन कशाने दर्शवतो आपण? केने दर्शवतो. ओके. तर केचा यूज काय, फिजिकल सिग्निफिकन्स काय, असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. तर चला आन्सर लिहूया आपण. सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहायला पाहिजे आपल्याला. डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला माहिती असेल. रेडियस ऑफ गायरेशन काय आहे? द रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन इज द पॉइंट, किंवा इज द डिस्टन्स म्हणा, is the distance between a point at which whole mass of the body is supposed to be concentrated and axis of rotation in order to possess same moment of inertia mi as that of body. राईट. तर रेडियस ऑफ गायरेशन अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बघा. ह्याची फार मोठी गरज आहे. कशी आहे ते आपण समजून घेऊया. अगोदर कन्सेप्ट काय तो समजलं पाहिजे तुम्हाला. उत्तर काय लिहायचं ते पण मी सांगतोय आणि कन्सेप्ट पण थोडक्यामध्ये सांगतोय. राईट. कन्सेप्टसाठी डिटेलमध्ये तुम्हाला थिअरीची व्हिडिओ लेक्चर पाहायला लागतील. ओके. याच्यामध्ये आपण मेनली उत्तराबद्दल डिस्कस करतो. बघा आपल्याकडे समजा एक बॉडी आहे, कशी पण आहे. समजा एक मोठा बॉल आहे, स्पियर आहे, एक स्पियर आहे. ओके. आणि या स्पियरचा एम आय अबाउट दिस ॲक्सिस पासिंग टू द सेंटर. राईट. याचा एम आय समजा 10 आहे. एम आयला आपण आय म्हणूया. आय काय आहे? 10 किलोग्राम मीटर्स किंवा युनिट असते 10. आता काय केलं आपण, या स्पियरचं मास एम आहे, आपण एक पॉईंट मास घेतला. आपण काय केलं, एक पॉईंट मास घेतला आणि त्या पॉईंट मासपासून काही डिस्टन्सवर त्याचं मास, पॉईंट मास आहे पण त्याचं मास किती आहे, या बॉल पूर्ण स्पियर इतका आहे. राईट. आणि काही डिस्टन्सवर ठेवल्यानंतर ह्याचा समजा डिस्टन्स x1 डिस्टन्सवर ठेवला आणि याचा एम आय काढून बघितला, तो समजा आय पेक्षा कमी आला. मग काय करावं, आपला मास तर वाढवता येत नाही. मग काय केलं आपण, डिस्टन्स वाढवलं. पुन्हा आपण x2 डिस्टन्स घेतलं. राईट. पुन्हा एम आय काढून बघितला, याचं 10 पेक्षा थोडं कमी आलं म्हणून. राईट. परत आपण डिस्टन्स वाढवलं आणि असं करत करत आपल्याला एक असं डिस्टन्स भेटलं की ज्या डिस्टन्सवर राईट जेवढा या बॉडीचा एम आय होता तेवढाच या पॉईंट मासचा एम आय आलेला आहे. जसं की मास कोणा इतका आहे, बॉडीच्या मास इतका आहे. राईट. परत चेक करा. इट इज अ डिस्टन्स. हे काय आहे, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट मास. इट इज अ पॉईंट किंवा पॉईंट म्हणा, पॉईंट मासच्या ऐवजी इट इज डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर बॉडीचं होल मास इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि असा एक पॉईंट आहे जिथे की या बॉडीचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. कशासाठी, जेणेकरून की या बॉडीचा एम आय आणि या पॉईंट मासचा एम आय सेम असणार आहे. कळते का. तर अशा डिस्टन्सला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात घ्या, रेडियस ऑफ गायरेशन गिव्स आयडिया अबाउट हाऊ लॉंग राईट द मास इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा लक्षात घ्या, रेडियस ऑफ गायरेशन gives the idea about how long right
किंवा हाऊ लॉंग म्हणा किंवा फ्रॉम ॲट विच डिस्टन्स, हाऊ मच डिस्टन्स, राईट, अबाउट हाऊ मच डिस्टन्स द मास इज डिस्ट्रीब्युटेड, mass is distributed from axis of rotation, axis of rotation. So axis of rotation पासून मास किती दूर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे याची आयडिया आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन येते. आता तुम्ही सगळ्यांना एम आयची सुद्धा येते. जर मास जास्त डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर एम आय वाढेल, राईट, आणि रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा वाढेल. पण सेम बॉडीसाठी जर ॲक्सिसची पोझिशन बदलली, right, if we change the position of axis, if we change the position of axis passing through same body, passing through same body, right, तर मास सेम आहे, राईट, आणि रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला आयडिया येऊन जाईल, राईट. देन वी कॅन कम्पेअर, राईट, कम्पेअर द एम आय, त्यांचे एम आय आपण कम्पेअर करू शकतो, राईट. याच्यावर आपल्याला आयडिया येते. मेनली काय आयडिया येते याच्यावर आपल्याला की मास किती दूर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, राईट. किंवा वेगवेगळ्या बॉडी घेतल्या आणि त्यांचं मास सेम आहे, वेगवेगळ्या बॉडीचं मास सेम आहे, राईट. त्या केसमध्ये सुद्धा, राईट, आपण पुढे म्हणूया की इफ द मास ऑफ डिफरंट बॉडीज ऑफ डिफरंट शेप इज सेम, इफ द मास ऑफ डिफरंट बॉडीज of different shapes is same, then a radius of gyration will gives us the idea about mass distribution, राईट. तर मास डिस्ट्रीब्युशनची डायरेक्ट आयडिया कोणाभोवती, अबाउट द ॲक्सिस, मास डिस्ट्रीब्युटेड अबाउट द ॲक्सिस, ओके, मास डिस्ट्रीब्युशन अबाउट द ॲक्सिस. सो मास डिस्ट्रीब्युशन अबाउट द ॲक्सिस म्हणजे ॲक्सिसपासून किती दूर मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे याची ओव्हरऑल आयडिया जी आहे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन देतं, राईट. समजलं असेल तुम्हाला, लिहून घ्या. आणि यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2चा शेवटचा पार्ट बघूया. ओके, क्वेश्चन नंबर 2चा 5वा पार्ट पाहूया. क्वेश्चन काय म्हणतो बघा, बोर्डवर दिसेल तुम्हाला. अ युनिफॉर्म डिस्क अँड अ हॉलो राईट सर्क्युलर कोन. दोन बॉडीज आपल्याकडे, एक युनिफॉर्म डिस्क आहे आणि दुसरा हॉलो राईट सर्क्युलर कोन आहे. हॅव द सेम फॉर्म्युला फॉर द एम आय वेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस, वाय इज इट सो, राईट. त्याचा एम आयचा फॉर्म्युला सेम आहे म्हणते. अगोदर बघूया आपण, राईट, युनिफॉर्म डिस्कचा, राईट, युनिफॉर्म डिस्क, राईट, अशी युनिफॉर्म डिस्क आहे आपल्याकडे लाईक दिस, राईट. आणि याचा सेंट्रल ॲक्सिस हे सेंटर सी आहे आणि याच्याभोवती जो पास होणारा ॲक्सिस आहे याचा एम आयचा फॉर्म्युला काय आपल्याकडे. सो आय फॉर डिस्क म्हणूया आपण. आय फॉर डिस्क इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 वेर एम इज द मास अँड आर इज द रेडियस ऑफ द डिस्क. बरोबर आहे, हे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. आता राईट सर्क्युलर कोनचा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला टेबलमध्ये दिले आहे, बुकमध्ये जो टेबल आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला दिला आहे. तर राईट सर्क्युलर कोन कसं आहे बघा, राईट सर्क्युलर कोन, राईट, युनिफॉर्म राईट सर्क्युलर कोन. डायग्राम परत काढून थोडीशी घाण झाली बघा इथं. तर राईट युनिफॉर्म राईट सर्क्युलर कोन, राईट, तर तो असा आहे. दिस इज द युनिफॉर्म राईट सर्क्युलर कोन, ओके. आणि याचं रेडियस आर आहे बेसची, ओके. आणि याचं सुद्धा एम आय किती आहे. सो आय कोन म्हणूया आपण अबाउट सेंट्रल ॲक्सिस इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 वेर एम इज द मास अँड आर इज द डिस्टन्स और रेडियस ऑफ द बेस, ओके. या दोघांचा फॉर्म्युला सेम आहे. तर असं का आहे, राईट. द
formula for mi of uniform disk and hollow right circular cone. hollow cone आहे बघा, हा कोण हॉलो आहे, लक्षात घ्या. hollow right circular cone is same because काय सेम आहे? because the moment of inertia, right, is not depend on how the mass is distributed along the axis. लक्षात घ्या, जर ॲक्सिसच्या अलॉंग मास डिस्ट्रीब्यूट असेल त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड नाही. हाऊ द मास इज डिस्ट्रीब्युटेड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस त्याच्यावर डिपेंड आहे. बिकॉज मोमेंट ऑफ इनर्शिया mi is depend on how the mass is distributed perpendicular to axis of rotation, and not on the distribution of mass, along the axis of rotation, very important point आहे बघा हे. याच्यावर आपण 2-3 एक्झाम्पल सुद्धा पाहूया. लक्षात समजून घ्या. हे बघा, हे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, याच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एक आहे, राईट, आणि हे एक आहे, बरोबर. ह्याच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स ही एक आहे आणि हे एक आहे, बरोबर. म्हणजे हे जर वाय ॲक्सिस मानला आपण, हा एक्स ॲक्सिस मानला, आणि तुमच्याकडे येणारा जो ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस मानला, राईट. तर एक्स झेड प्लेन हा परपेंडिक्युलर आहे. एक्स झेड प्लेन समजून घ्या, राईट. या ॲक्सिसला एक्स झेड प्लेन परपेंडिक्युलर आहे, आणि त्या एक्स झेड प्लेनमध्ये मास कसं डिस्ट्रीब्यूट आहे त्याच्यावर या बॉडीचा mi डिपेंड आहे. नॉट अलॉंग धिस ॲक्सिस, राईट. याच्या अलॉंग ॲक्सिस. आता बघा, डिस्कमध्ये आणि कोनमध्ये दोघांचे रेडियस सेम आहे, आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज सेम. इन केस ऑफ डिस्क and hollow right circular cone, in case of disk and hollow right circular cone, the distribution of mass perpendicular to axis of rotation, is same. बघा, याचं सुद्धा आर पर्यंत डिस्ट्रीब्युशन आहे आणि याचं सुद्धा आर पर्यंत डिस्ट्रीब्युशन आहे, परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन डिपेंडच नाही ना, राईट. अँड देअरफॉर दिअर mi आर सेम. त्यांचे miचे फॉर्म्युले सेम आहेत. याच्यावर आपण दुसरे एक्झाम्पल घेऊ शकतो. आणखी असा प्रश्न तुम्हाला येऊ शकते की रिंग अँड hollow cylinder about the axis passing to the किंवा सेंट्रल ॲक्सिस म्हणू शकतो आपण, राईट. तर रिंगचं बघा असं आहे. सो ॲक्सिस ऑफ रोटेशन असं आहे, आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr². याला आपण आय रिंग म्हणूया, याला किंवा आपण आय रिंग mr². आणि हॉलो सिलेंडर बघा, हॉलो सिलेंडर प्रोव्हाइडेड द मास अँड रेडियस इज सेम, बरं का, प्रोव्हाइडेड द मास अँड रेडियस इज सेम, राईट. हॉलो सिलेंडरच्या केसमध्ये सुद्धा फॉर्म्युला काय येतो, या ॲक्सिस सभोवती आय हॉलो सिलेंडर इज इक्वल टू mr², राईट. आता कसं काय सेम आला, हे तर किती मोठी बॉडी आहे, पण अलॉंग द ॲक्सिस किती मास कसा डिस्ट्रीब्यूट आहे त्याच्यावर डिपेंड नाही, परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम आहे, राईट. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. पहिलं एक्झाम्पल झालं, दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, डिस्क अँड सॉलिड सिलेंडर. डिस्क अँड सॉलिड सिलेंडर, राईट. आता डिस्कमध्ये काय होईल, ही जो डायग्राम येईल फक्त हे सॉलिड असेल, पूर्ण भरलेलं असेल, आणि सॉलिड सिलेंडरमध्ये सुद्धा हे पूर्ण भरलेलं असेल, बरोबर आहे. तर डिस्कसाठी काय येते, आय डिस्क येतं mr²/2, अँड सिमिलरली आय सॉलिड सिलेंडर येतं mr²/2. अबाउट दिस ॲक्सिस ओनली, बघा का,
ह्या सॉलिड सिलेंडरला तुम्ही जर राईट रोटेट केलं आणि ट्रान्सवर्स ॲक्सिस घेतला तर वेगळं येते. ओके. सिमिलरली आणखी एक तिसरा फॉर्म्युला आहे बघा. रॉड अँड रेक्टँग्युलर शीट ऑफ सेम लेंथ. आता रॉड आणि रेक्टँग्युलर शीटमध्ये कोणत्या केसमध्ये येणार बघा. रेक्टँग्युलर शीटमधून ट्रान्सवर्स ॲक्सिसमधून नाही जाणार. ह्याच्यावर तुम्हाला एक MCQ सुद्धा होता बघा. तुम्हाला सांगतो मी कोणता MCQ होता. MCQ होता बघा. हां, MCQ नंबर 3 आहे राईट. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्सप्लेन केलं आहे मी रॉड आणि रेक्टँग्युलर शीटचं राईट. रेक्टँग्युलर शीटला परपेंडिक्युलर ॲक्सिस पास केला सेंटरमधून, त्याचा MI येणार नाही, याच्यासारखा रॉडसारखा येणार नाही. पण हा रॉड आहे, हे बघा रॉड आहे हा, आणि रेक्टँग्युलर शीट अशी धरली आपण अशी, आणि याच्या सेंटरमधून MI ॲक्सिस पास केला तर दोघाचा MI सेम येईल राईट. दोघाचा MI सेम येईल. वाटलं तर मी असं दाखवतो तुम्हाला, इथं बुक दाखवतो राईट. ह्याला रेक्टँग्युलर शीट म्हणून आपण. जर असा ॲक्सिस पास केला याच्या सेंटरमधून तर फॉर्म्युला सेम येणार नाही. पण असा ॲक्सिस पास केला आपण इथून असा राईट, असा ॲक्सिस पास केला राईट, तर रॉड जेवढं डिस्टन्स आहे, लेंथ जेवढं आहे तेवढंच मास रॉडचं पण आणि रेक्टँग्युलर शीटचं पण लेंथ सेम असेल तर मास डिस्ट्रीब्युशन सेम असेल. आणि MI काय येईल ML²/12 ML²/12 राईट. तर हे एक्झाम्पल फार महत्त्वाचे आहेत तुम्हाला. ह्याच्यातून तुम्हाला काय कळलं की अलॉंग द ॲक्सिस मास किती डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर MI डिपेंड नाही. परपेंडिक्युलर टू ॲक्सिस मास किती डिस्ट्रीब्युटेड आहे त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2चा हा 5वा म्हणजे शेवटचा सबमिट होता राईट. 5ही क्वेश्चन समजले असतील तुम्हाला. विद्यार्थी मित्र म्हणत होते की सर तुम्ही डिटेलमध्ये आन्सर सांगा, म्हणून मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की प्रत्येक मुलापर्यंत आपले हा व्हिडिओ पोहोचले पाहिजे राईट. आणि विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट करत चला. सिमिलरली तुम्ही कोणत्या गावचे आहेत ते मला कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचत आहेत. ओके. थँक्यू व्हेरी मच. पाहत राहा आपले नेक्स्ट व्हिडिओ.